श्री स्वामी समर्थ मैत्रिणो, आजची आपली रेसिपी आहे सोयाबीन पुलाव. चला बघूया आपण काय काय साहित्य लागते ते. आपण छान तांदूळ धुवून थोडे भिजू ठेवलेले आहे. त्यानंतर खडे मसाले घेतलेले, दालचिनी, लवंग, मिरे आणि तेजपान. त्याच्यानंतर मोहरी, जिरं, हळद, तिखट, धने पावडर, लसणाच्या पाकळ्या, टमाटरचे कापं करून घेतलेले आहेत आणि कांद्याचे पण आपण कापं करून घेतलेले आहे. तसेच आपण घेतलेले आहे सोयाबीन आपण भिजू नाही घातलेले, थोडे आपण पाण्यातनं धुवून घ्यायचे आहे. चला आपण कुकरमध्येच करणार आहोत. आपण डायरेक्ट भात हा करणार आहोत कुकरमध्येच. सो आपण कुकरमध्येच थोडं तेल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात आपण खडे मसाले घातलेले आहेत, तेजपान, थोडीशी दालचिनी, त्यानंतर मोहरी आणि थोडी लवंग. छान मस्त असं हे परतून झालेले आहेत. आपण छान याला परतून घेणार आहोतच आणि मस्त याला छान बघा छान व्यवस्थित आपण करून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याच्यात थोडी मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली बघा, तुम्हाला दिसतच असेल स्क्रीनवर, मस्त तडतडली आहे. त्याच्यात आपण लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, ज्या आपण सोलून चिरून घेतलेल्या होत्या. आणि बघा या लसणाच्या पाकळ्या आपण सोनेरी होऊ देणार आहोत. छान म्हणजे मस्त बघा अशा सोनेरी झालेल्या आहेत. आता आपण त्याच्यामध्ये घालूया कांदे आणि कांदे पण आपण छान परतून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे एकच कांदा घेतलेला आहे आणि बघा अशा प्रकारे आपण छान कांदा टाकलेला आहे कुकरमध्ये आणि याला छान आपण परतून घेणार आहोत अशा प्रकारे. आणि कांद्याला पण आपण छान सोनेरी होऊ देऊया. जसं कांदा आपला सोनेरी होईल त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करूया टमाटर आणि थोडे टमाटर आपण हे शिजू देणार आहोत. अशा प्रकारे आपण त्याला छान मिक्स करून घेऊया, परतून घेणार आहोत तेलामध्ये आणि 2 ते 3 मिनटं आपण याला छान शिजू देणार आहोत टमाटरांना कमी आचेवर. जिमवाले म्हणा किंवा त्यांसाठी तर हा सोयाबीन पुलाव बेस्ट आहेतच आहे. बघा आपण थोडे टमाटर शिजू देणार आहोत कमी आचेवर. आणि जर आपण ऑफिसवरून घरी येत आहोत तर हा झटपट बनणारा पुलाव तर खूपच इझी रेसिपी आहे आणि फुल मील देखील आहे. बघा आपले छान टमाटर झालेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये पुढचं बघा छान व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत. आणि बघा क्लीनलीनेस इम्पॉर्टंट आहेतच आहे नाही का. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया आपले मसाले. हळद घातलेली आहे, त्यानंतर धने पावडर घातलेला आहे, थोडंसं काळा मसाला तिखट घातलेला आहे. आणि बघा आपण छान परतून घेणार आहोत व्यवस्थित. आणि हे छान परतून झाले की त्याच्यामध्ये आपण सोयाबीन घातलेले आहे, हे पण आपण छान परतून घेणार आहोत. सोयाबीनला भिजवलं ना की आपण फक्त धुवून घेतलेले आहेत पाण्याने, एका पाण्याने भिजवले नाही आपण, तशीच ठेवणार आहोत आणि ती चव छान लागते जेव्हा पूर्ण भात शिजून जातो. त्याच्यानंतर बघा काळा मसाला घातलेला आहे पुन्हा आपण थोडा. आणि त्याच्यानंतर आपण हे पण छान व्यवस्थित परतून घेणार आहोत. पूर्ण मसाले आणि कांदा टमाटर आहे आपले आणि सोयाबीन आहे, म्हणजे पूर्ण आपल्या सोयाबीनला पण आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया तांदूळ, जे आपण भिजू ठेवले होते. 10 ते 15 मिनटं आपण तांदूळ हे भिजू ठेवलेले होते. पूर्ण घालूया आणि आपण हे पण तांदूळ छान भाजून घेणार आहोत व्यवस्थित सर्व एकत्र करून. बघा अशा प्रकारे मस्त आणि छान आपण हे भाजून घेणार आहोत. आणि मस्त आपला बस झाला झटपट, आपला हा ऑलमोस्ट भात रेडीच आहे. व्यवस्थित भाजून घेऊया छान मस्त आणि खमंग वास येतपर्यंत भाजून घेऊया. आणि तुम्ही आमच्या व्हिडिओला छान प्रतिसाद देत आहेत, खूप प्रेम देतात, त्याबद्दल खूप खूप आभार. आम्ही असेच छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि बघा मस्त आपण छान भाजून घेणार आहोत हे तांदूळ. जसे भाजून झाले त्याच्यामध्ये आपण जेवढे तांदूळ घेतले आहेत त्याच्याच दुप्पट पाणी घालायचं आहे. आणि पाणी घातलं की आपण याची मस्त सिट्टी करून घेणार आहोत आणि हा भात आपला रेडी आहे. आणि हा भात खूप छान मोकळा झाला होता. ज्यांना असा मोकळा पुलाव आवडतो त्यांनी करून बघावा या पद्धतीने. 1-2 निंबाचे थेंब जरी घातले तरी भात हा छान असा मोकळा होतो. बघा तांदूळ एकदम छान व्यवस्थित भाजून झालेले आहे, थोडे लागले पण होते खाली. आणि आता ऑलमोस्ट रेडी. आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया बघा अशा प्रकारे आणि मिक्स करून घेऊया. आणि छान मस्त आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत चवीपुरतं. आणि बस बघा रेडी आहे आपला भात. असा मस्त पुलाव रेडी आहे बघा. मीठ घातलेलं आहे आपण
अशा प्रकारे आपण मीठ घातलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण थोडी मिठाची चव बरोबर झाली की नाही ते पण बघू शकतो, कारण आपल्याला रेग्युलर रोजचा भात आहे तर आपण ते बघू शकतो. आणि त्याच्यानंतर बघा मिक्स करून घेऊया. काही कमी असेल तर आपण ते टाकून पण घेऊ शकतो चव बॅलन्स करायला. आणि त्याच्यानंतर आपण आता शिट्टी लावणारच आहोत कुकरला. थोडंसं अर्धा चमचा 2 तूप घालूया आणि शिट्टी लावून घेऊया आणि मस्त आपला हा भात रेडी आहे. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये बघा मी तुम्हाला कुकर उघडून दाखवते. मस्त असा मोकळा भात झालेला होता. सोयाबीनचा पुलाव हा मस्त हेल्दी आहे, प्रोटीन आहे, 1 मील आहे. तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा घेऊ शकता, हा डिनरला पण घेऊ शकता आणि हेल्दी आहे. आणखी जास्त भाज्या घालून बघा किती छान मोकळा झाला आहे की नाही भात. एक नंबर झालेला होता. मी तुम्हाला सांगते आपला भात रेडी आहे. चला आपण थोडी आधी याची मस्त प्लेटिंग करून घेणार आहोत. आणि बघा असं मस्त आपण प्लेट घेतलेली आहे. त्यावर मस्त बघा खूप गरम होतं ते भांडं, तर मी असं केलं की त्या भांड्यावरच मी प्लेट ठेवली, त्या वाटीवर मोठ्या, आणि मस्त असं पलटून घेतलं. आणि बघा आपली मस्त प्लेटिंग ही रेडी आहे. हा भात खूप मोकळा झाला होता त्याच्यामुळे बघा तो राहिला नाही. आणि काही भात जर आपण जरा आसट झाला तर तो राहतो बघा. असा हा तुटून गेलेला होता भात. आणि त्याच्यानंतर थोडंसं आपण चिप्स घेतले होते तोंडी लावायला. आपण कढी पण घेऊ शकतो. लोणचं वगैरे काय तुम्हाला आवडतं तुम्ही यासोबत खाऊ शकता. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. ही रेसिपी कशी वाटली, आणि आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि मस्त हा भात तुपासोबत सर्व करून खा. हेल्दी आहे रेसिपी आणि अप्रतिम देखील आणि झटपट होणारीसुद्धा आहे. चला या व्हिडिओचा शेवट इथेच करते आणि श्री स्वामी समर्थ.